जाती जाती संघर्ष वाढवण्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवणे गरजेचे आहे। कोणाच्याही ताटातलं घेत असेल तर त्याला राग येणारच, हे साहजिक आहे। त्यापेक्षा सरकारने वेगळ्या ताटाची सोय केली पाहिजे। शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे तामिळनाडू येथील आरक्षणाच्या मर्यादेसारखीच महाराष्ट्रात देखील मर्यादा वाढवून घेतली पाहिजे। तर आंदोलनात सहभागी होत काही जण मुद्द्याहून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतात। पहिल्या दिवशी आंदोलन सुरू झाले त्यावेळी खासदार बजरंग सोनवणे, भास्कर भगरे यांच्यासह मी देखील भेटलो आणि यामध्ये शरद पवारांची भूमिका देखील सकारात्मक आहे। पण काही लोक वेगळी भूमिका आणि दृष्टिकोन घेऊन आंदोलनात सहभागी होत असल्याचे वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केले। लंके हे अहिल्यानगर शहरात गणेशोत्सवानिमित्त उपस्थित होते। निलेश लंके यांनी मुंबई येथील मराठा आरक्षणाच्या उपोषणाला भेट देत पाठिंबा दिलाय। याबाबत त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षण, शरद पवार यांची भूमिका, ओबीसी मराठा आरक्षण, वाद तसेच मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सविस्तर आपली मते मांडलीत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं, तमिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे। आरक्षण वाढवा ना, तमिळनाडू या का राज्यामध्ये 72% आरक्षण दिलं जातं, आपल्या महाराष्ट्रामध्ये का दिलं जात नाही? तुम्ही जाती जातीमध्ये संघर्ष पेटवण्यापेक्षा हा विषय थांबून तुम्ही आरक्षणाला वाढवा ना। आरक्षण हे वाढलं तर हे सगळं थांबणार आहे ना। समज साहजिक आहे ना, तुमच्या ताटातलं मी जर घेत असेल तर तुम्हाला राग येणार, हे साहजिक आहे। पण त्यापेक्षा तुम्ही सेपरेट ताटाची व्यवस्था करा ना, सेपरेट त्यांना व्यवस्था करा ना। सगळ्यात महत्त्वाचं, सरकारने मी पहिल्या दिवशी पण सांगितलं की सरकारने आता डिसिजन घेतला पाहिजे आणि मुख्य निर्णय घेतला पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल काल परवा पवार साहेबांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये स्टेटमेंट केलं की तमिळनाडू सारखं 72% आरक्षण या ठिकाणी केलं पाहिजे। ओबीसीच्या ताटातून घेण्यापेक्षा नवीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय, नवीन त्या ठिकाणी आरक्षण वाढून घेतलं पाहिजे। 72% आरक्षण जसं तमिळनाडूला आहे तसं महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। एखाद्या तुम्ही पाहिलं असेल, एखादी जर चांगली घटना घडत असताना काही विघ्न संतोषी लोक सुद्धा त्यामध्ये मुद्दाम त्याला राजकीय कुठंतरी वळण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। असे टीका टिप्पणी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं। शेवट ज्या दिवशी पहिलं आंदोलन चालू झालं जरांगे पाटलांचं, त्यावेळेस मी असू, बजरंग बाप्पा असू, भगरे सर असू, इतर आमचे खासदार काल धैर्यशील भैया असू, आम्ही सर्वजण भेटलो ना। आम्ही भेटलो, पवार साहेबांची भूमिका सुद्धा सकारात्मक आहे। पण शेवट आंदोलनामध्ये किंवा एखाद्या मॉबमध्ये काही लोकांचं विजन वेगळं असतं, काही लोकांची दृष्टीच वेगळी असते का यामध्ये कुठंतरी खडा टाकायचा, कुठंतरी खडा टाकून याला काही वेगळं गळून देता येतं का, काही लोक मुद्दाम होऊन प्रयत्न करतात। शेवट हे जे कृत्य करणारे लोक असतात ना, यांचा हेतू चांगला नसतो। म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपण आपल्या समोर कुठला लढा आहे की आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। त्या मुद्द्याशी आपण लढत असताना कुठेतरी या गोष्टीला एक वेगळं राजकीय वळण देता येतं का काय, यामध्ये सुद्धा काही चुकीच्या प्रवृत्तीचे काही घुसलेल्या आहेत ना। शेवट जरांगे पाटलांचं केवढं वक्तव्य आहे का, जे महत्वाची भूमिका बजावणारे या प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडून असं कधीच वर्तन होणार नाही, कृती होणार नाही, कारण त्यांच्या समोर एकच महत्वाचा लढा आहे का हा लढा जिंकला पाहिजे। पण यामध्ये काही असे घुसखोर घुसले जातात की ते चुकीच्या पद्धतीने याला कुठं डायव्हर्ट करता येतं का, हे सुद्धा असते। त्यांची भूमिका प्रामाणिक नसते। सामाजिक कार्यात राजकारण कोणी आणू नये हे मुख्यमंत्री जरी म्हणत असतात, मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि त्यावर बोलायचं। राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे। या राज्यामध्ये काय परिस्थिती, अतिवृष्टीच्या बाबत मी केंद्र सरकारला त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे की अतिवृष्टीला तात्काळ मदत मिळाली पाहिजे। त्या संबंधित विभागाने, संबंधित मंत्री महोदयांनी राज्य सरकारला त्याबाबत माझ्या पत्राला रेफरन्स टाकून राज्य सरकारला सुद्धा कळवलेलं आहे। राज्य सरकार पुन्हा आतापर्यंत कुठल्या अतिवृष्टीग्रस्तांना कुठली मदत नाही। मागच्या 3 महिन्यापूर्वी नगर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली,
तिथं सुद्धा काही मदत नाही. काल परवा माझ्या पाथर्डी तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली, एक जण तर वाहून गेला, काहीच मदत नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि आम्ही तर कायम पत्र व्यवहार करतो, त्या संबंधित विभागातील अधिकारी असो, मंत्री महोदयांना कायम सांगतो तुम्ही तात्काळ मदत त्या ठिकाणी जाहीर करा. नुसती जाहीर नका करू, कृतीत आणा.